सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जोडीनासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश पहिला, भाग 10. काल आपण प्रपंचात राहूनही परमार्थ साधता येतो या शीर्षकाचा लेख ऐकला. त्याच लेखातला उर्वरित भाग आता आपण ऐकणार आहोत. निष्काम कर्मयोग साधण्याची प्रबळ इच्छा ठेवून दृढ चिकाटीचा प्रयत्न करणाऱ्या कोणासही संसार त्याग न करता शाश्वत सुखाचा लाभ मिळेल. इच्छा मात्र पाहिजे, म्हणजे सर्व काही साध्य आहे. कसं ते पुढील उदाहरणावरून समजून येईल. समजा मी कोणी एक बडा अधिकारी आहे. मला माझ्या अधिकाराचा दुरुपयोग करून सत्तेच्या जोरावर इतरांची पायमल्ली करून त्यास बेजार करून सोडता येईल. अगर माझा स्वतःचा निरनिराळ्या प्रकारांनी ऐहिक फायदा करून घेऊन ऐहिक ऐश्वर्याच्या शिखरावर पोहोचता येईल. या प्रकारच्या माझ्या वागणुकीस आपण निंद्यच मानणार, याबद्दल केव्हाही दुमत होणार नाही. परंतु त्यानंच मला माझ्या अधिकाराचा सदुपयोग करून अनेक लोककल्याणाची कार्यही करता येणं शक्य आहे. केवळ मला संधी मिळाली आहे, तिचा जेवढा सहजासहजी उपयोग करता येईल तेवढा करावा या हेतूनं मी वागत असल्यानं कोणीही बरं वाईट म्हणो तिकडे माझं मुळीच लक्ष असणार नाही. केवळ मी माझं कर्तव्य कर्मच करीत आहे अशी माझी भावना राहणार. यामुळं कोणी माझा गौरव केला तरी मी हुरळून जाणार नाही आणि गौरव करून घेणं हे माझं ध्येय नसल्यामुळं मी माझ्या निष्काम कर्माच्या सहजासहजी मिळणाऱ्या फळाचा आस्वाद घेत राहीन. उलट या माझ्या वागणुकीमुळं संत दामाजीवर आलेल्या प्रसंगासारखीच माझी शांत वृत्ती ढळू न देता मी आलिया भोगासी असावे सादर असं होईल. त्यापासून मला मुळीच दुःख वाटणार नाही. आता दुसरं उदाहरण घेऊया. समजा मी एक व्यापारी आहे. व्यापारात केव्हा कसा आणि किती नफा होईल हे सांगता येत नाही, अगर त्याचा अंदाजही कोणास होत नाही. कर्मधर्म संयोगे करून माझे अंदाज बरोबर ठरून मला अंदाजापेक्षा शतपटीनं नफा होऊन मी रंकाचा राव एका रात्रीत बनलो तर नाच तमाशे गाणे बजावणे वगैरे अनेक मार्गांनी माझ्या मिळकतीचा धुव्वा मला उडवता येईल. परंतु मला तशी इच्छा न होता मी आपल्या संपत्तीचा विनियोग अन्नछत्र घालणं, दवाखाने उघडणं, शिक्षण संस्थात सुधारणा करणं, शेतकी सुधारणं वगैरे अनेक लोकोपयोगी आणि देशबांधवास उन्नतीस नेणारी कार्य मी केली. अशा तऱ्हेनं अतोनात संपत्ती खर्च करूनही माझा कोणीच गौरव केला नाही. सभागृहातून माझ्या गळ्यात हारतुरे पडले नाहीत. वर्तमानपत्रातून कर्णासारखा दाता म्हणून माझी जाहिरात झाली नाही. माझे उपकार कोणीही स्मरले नाहीत तरी त्यामुळं वाईट वाटणार नाही. कारण मला जो सहज फायदा झाला त्याचा विनियोग सत्कार्यात खर्च व्हावा अशी मला सहज बुद्धी झाली. यात मी स्वतः असं काहीच केलं नाही. हे करणारा मी कोण? सर्व काही सहजासहजी घडलं. अशी माझी निष्काम भावना असल्यामुळं मी केलेली सर्व कृत्य निष्काम कर्म होत.
आता तिसरं उदाहरण घेऊया. समजा मला वैद्यकीची आवड आहे. नाना प्रकारच्या वैद्यकीय शास्त्रांचा मी अभ्यास वाढवित असतो. अनेक प्रयोगही करून पाहतो. रोग्यास सल्ला आणि औषधं फुकट देतो. अनेकांना मजकडून गुण येतो. मजकडे येणाऱ्या रोग्यांची संख्या अलोट वाढली. सर्वत्र माझी कीर्ती पसरली आणि एका बड्या संस्थानिकानं भली मोठी रक्कम देऊन माझा गौरव केला. या ठिकाणी कीर्ती मिळवणं अगर बक्षीस मिळवणं हा माझा हेतू नसून माझ्या अल्पस्वल्प वैद्यकीय ज्ञानाचा शक्य तितका फायदा माझ्या बांधवास देता यावा हा हेतू असल्यानं कीर्तीच्या लोभानं अगर मिळालेल्या बक्षिसांमुळं मला मुळीच दोष लागत नाही. कारण कार्य करतेवेळी माझी वृत्ती निर्लोभच होती. या गोष्टी सहजासहजी घडून आल्या. हे माझं कार्य निष्काम कर्मच. या सर्वांप्रमाणे मनात संकल्प विकल्प न ठेवता, फलाची आशा न करता, केवळ कर्तव्य कर्म म्हणून जी जी आपण कर्म करतो ती सर्व निष्काम कर्म होत. अशा तऱ्हेनं सतत निष्काम कर्म करीत राहणं यास निष्काम कर्मयोग आणि अशी निष्काम कर्म करणारास निष्काम कर्मयोगी असं म्हणावं. निष्काम कर्मयोग्यास परमार्थ सहज साधतो आणि त्यास सहजानंद प्राप्त होतो. निष्काम कर्मयोग आणि राजयोग आणि गुरुकृपा या त्रयींची सांगड होऊन अगर केवळ राजयोगाचा अभ्यास चालू असताही कित्येकदा सहजासहजी असे अनेक चमत्कार घडून येत असतात. असे चमत्कार घडणं यास सिद्धिप्राप्ती असं आपण म्हणतो. अशी सिद्धी प्राप्त होण्यानं आपणामध्ये घाबरून जाणं, हुरळून जाणं, अहंकार वाढणं वगैरे अनेक दोष उत्पन्न होण्याचा संभव असतो. अशा वेळी फार सावधगिरी बाळगली पाहिजे. नाहीतर आपण कोरडेच राहू. स्वतःचा नावलौकिक वाढवून घेणं अगर ऐहिक संपत्ती वाढवणं यासारख्या कार्यात सिद्धिप्राप्तीचा उपयोग करू लागल्यास प्रगती होण्याचं थांबून मूळ ध्येय ज्ञानप्राप्ती हे दूरवर पळू लागेल. चमत्कार करणारा अगर न करणारा मी नाही. सर्व काही सहजासहजी मजकडून घडवलं जातंय. या वृत्तीनं वागत राहिल्यास सिद्धी आपल्या मार्गात अडचणी उत्पन्न करणार नाहीत. उलट आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी सहजासहजी दूर होऊन आपण संपूर्ण शांती सुख अनुभवित राहू. आता माझं चरहाट फार वेळ चालू ठेवत नाही. आपण साधक अथवा मुमुक्षु कोणीही असा, माझी आपणास एवढीच नम्र विनंती आहे की गुरुवर सत्य प्रेम ठेवा. स्वतंत्र बुद्धीनं विचार करा. अभ्यासानं राग द्वेष वगैरे दोष पूर्ण नाहीसे करून संपूर्ण वैराग्य संपदा निष्काम कर्मयोगी बनून आपल्या संसारातील सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू ठेवा. गुरुकृपेस पात्र व्हा. सभोवतालच्या सर्व वातावरणाशी तादात्म्य पावून दुःखातीत व्हा आणि शाश्वत आनंदाचा उपभोग घ्या आणि ब्रह्ममय बना. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.